नमस्कार मंडळी, मी रोहित. तुम्ही पाहताय मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंट. आज आपल्यासोबत आहेत हसणाऱ्या प्रिया बापट. आवर कपल हम्म. प्रिया बापट आणि उमेश कामत. आणि हे काय नवीनचे लेखक दिग्दर्शक वरुण नार्वेकर. तुम्हा तिघांचंही स्वागत आहे. थँक्यू. हे सेटवर होतं. हो अरे प्रचंड. तरी आम्ही हल्ली आता क्लॅप वापरत नाही डिजिटल सगळ्या युगामध्ये. प्रियाला फुकतो. नाही तेच परफॉर्मन्स बघून बाकीच्यांनी टाळ्या वाजल्याच्या आम्हीच आपल्या माझा पहिला प्रश्न तुम्हालाच आहे की इतके वर्ष तर काम सोबतच करताय, तर ही गोष्ट लिहिताना सुद्धा या दोघांना पाहूनच लिहिली आहे की ही पूर्ण प्रोसेस जाणून घ्यायची आहे? आम्हाला कायमच असं वाटत होतं की पुन्हा एकदा एकत्र काम करावं. कारण आधी बरंच काम केलं होतं एकत्र आणि कायम वाटत होतं की अशी एक काहीतरी गोष्ट असावी जी मला प्रिया उमेश सोबत सांगता येईल. आणि त्याच वेळेला म्हणजे हा विचार पण मनामध्ये येत होता की 40शीच्या उंबरठ्यावरती असलेलं एक कपल आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये काय पद्धतीने गोष्टी घडत जातात. ते अत्यंत पर्सनल होतं कारण मी आता त्या उंबरठ्यावरती आहे आणि माझ्याही लग्नाला अशी एक 13 वर्ष होत आली आहेत. सो ते सगळं रिलेट होत होतं आणि त्याच्यातून एक गोष्ट सुचली, की अशा वेळेला कित्येकदा असं होतं, की आपण या फेजमध्ये असं ठरवतो, की काहीतरी एक ड्रॅमॅटिकल निर्णय घेऊया आणि काहीतरी वेगळं करूया आणि मग आजूबाजूची सगळ्यांची रिएक्शन येते, की "अरे, आत्ता तर सगळं व्यवस्थित चालू होतं. हे काय नवीन काढलंयस तू?" तर तसं हे रमाचं पात्र एक काहीतरी निर्णय घेतं आणि त्यातून मग फॅमिलीची रिएक्शन काय येते, त्यातून काय ड्रामा तयार होतो, त्याला आदित्य जे उमेशचं पात्र आहे, ते कशा पद्धतीने रिलेट करतं किंवा सपोर्ट करतं. सो त्या सगळ्यातून एक गोष्ट एक्सप्लोर करण्याची करावीशी वाटत होती. आय थिंक प्रत्येक वेळेला आयुष्याच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती तुम्हाला काहीतरी वेगळ्या इमोशनल गरजा असतात. सो लक्षच नाहीये असं नाहीये, पण नक्की ते लक्ष कुठल्या गोष्टींसाठी हवंय ते जेव्हा आपल्याला पण कळत नसतं आणि आपल्याला पण फिगर आउट झालेलं नसतं, त्यावेळेला आपण वेगवेगळ्या सहज सोप्या दिसणाऱ्या मार्गांचा वापर करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी मगाशी सांगत होते, की मला भांडणामध्ये आमच्यात जेव्हा भांडण होतं, तेव्हा मला खरं तर असं वाटत असतं, की त्यांनी माझ्या जवळ यावं. पण मलाच माझे इमोशन्स फिगर आउट झालेले नसतात आणि त्यावेळेला माझा थोडासा इगो पण असतो. मग मला रागवायचं पण असतं आणि मग मला त्यावेळेला ते सोडायचं पण नसतं. मग मी म्हणत राहते, की तू येऊच नकोस जवळ. तू नकोच आहेस मला. तू कसाच आहेस. पण तरीसुद्धा त्यांनी ते त्यावेळेला येणं खरं तर मनातनं वाटत असतं, की त्यांनी ते यावं. सो मला असं वाटतं की अशा प्रत्येक जोडप्यांच्या आयुष्यामध्ये या फेजेस येतात, ह्या इमोशन्स येतात. मग त्या नात्याला तोचतोचपणा येतो म्हणून नाही, पण आयुष्यात तुम्ही एका चक्रामध्ये अडकता. म्हणजे मगाशी जसं आधी एकदा उमेश म्हणाला तसं आम्ही ॲक्टर्स आहोत म्हणून आम्ही रोज कामामध्ये पण काहीतरी नवं एक्सप्लोर करतो. पण जे लोकं जॉब करतात त्यांच्यासाठी तर 9 to 5 तेच आयुष्य रोज ते जगत असतात. मग त्याच्यातून आयुष्यात तोचतोचपणा येतो, तेच लग्न, तेच नातेवाईक. मग तुम्ही काहीतरी नवं शोधण्याचा प्रयत्न करता. मग तुम्ही इतक्या सेल्फ डाऊट आणि कॉम्प्लेक्सेसमध्ये जाता, की तुम्हाला असं वाटतं, की मग माझ्या नात्यात पण काही नवीन नाहीये का? मग माझ्या आयुष्यात पण काही नवीन नाहीये का? सो हा सगळा स्वभावांचा मुद्दा आहे. रमाचा स्वभाव तसा आहे. कुठल्याही जोडप्यामध्ये कोणातरी एकाचा स्वभाव असा असू शकतो आणि दुसरा त्यावेळेला आयदर रिएक्ट करतो त्या सिच्युएशनला किंवा त्या माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्यांच्या दोघांची गाडी जाते. सो मला असं वाटतं, की हे इमोशन्स आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकाच्या मध्ये असतात आणि म्हणूनच त्याची रिलेटेबिलिटी जास्त आहे, की मलाही तिच्याशी तिच्यामधलं काहीतरी जवळचं वाटतं. प्रेक्षकांनाही तिच्यामधलं काहीतरी जवळचं वाटेल. लिखाणात आणि हे सुद्धा हेच आहे विषय की अ, दैनंदिन जीवन आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्यात आपलं वयही वाढतंय. आपण एकमेकांना एक्सप्लोर करून झालेलो आहोत आणि हा पुढचा टप्पा आहे. तर याकडे तू स्वतः म्हणून पण कसा बघतोस आणि ही गोष्ट ज्यावेळी तुम्ही ऐकली होती, त्यावेळी तुमच्या भावना काय होत्या? मला खूप मजा आली ही गोष्ट जेव्हा मी ऐकली. म्हणजे मी गोष्ट ऐकल्यापेक्षा आम्हाला वरुणनी आधी साधारण गोष्ट काय असणार आहे याचा अंदाज दिला आणि मग त्यांनी एक-एक एपिसोड आम्हाला पाठवले वाचायला जसं त्याचं लिहून होत होतंच. सो पहिला एपिसोड वाचला तेव्हाच मला जाणवलं की खूप मजेशीर पण खूप खरं आणि हसता-हसता मला असं वाटतंय खूप आतमध्ये डोकावणारं असं काहीतरी आहे या सीरीजमध्ये. हे काय नवीनमध्ये.
म्हणजे हा फक्त कुठेतरी प्रत्येकाच्या आयुष्यात एक हनीमून फेज गेल्यानंतर ना, जेव्हा जास्त आपण आयुष्य तसं म्हटलं तर जगलेलो असतो, पण तसं म्हटलं तरी अजून खूप काही जगावसं वाटतही असतं. कारण कुठेतरी एक स्ट्रगल पिरियड संपलेला पण असतो आणि काहीतरी मिळालेलं पण असतं, पण ते नक्की आपल्याला हवंय तेच मिळालंय, की आपल्याला अजून काहीतरी हवंय? या द्विधामध्ये आपण असतो, तेव्हा आपल्याला आयुष्यात अ, जास्त मला असं वाटतंय, की प्रवास तो आतमध्ये सुरू होतो आपल्या. अ, आणि आपण त्या एका वेगळ्या शोधात, स्वतःच्या वेगळ्या शोधात जायला लागतो. सो ह्या सगळ्याचा सार मला पहिल्याच एपिसोडमध्ये दिसला आणि मला असं वाटलं काहीतरी इंटरेस्टिंग होईल, जे कदाचित लोकं त्यांच्या आयुष्याच्या फेजमध्ये ह्या खूप रिलेट करू शकतील आणि ही माझ्या मते 99.99% लोकांना ही रिलेट होणारी गोष्ट आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात अशा फेजेस येतात, असे विचार येतात, जे या सीरीजमध्ये आदित्य आणि रमाच्या आयुष्यात आलेले आहेत. आणि मला असं वाटतंय, की काहींच्या आयुष्यात जरी अशा फेजेस नसतील, तरी प्रत्येकाला कुठेतरी आयडियलिस्टिक वाटणाऱ्या गोष्टी पण ह्या सीरीजमध्ये आहेत. प्रत्येकाला वाटेल, की हो, हे बरोबर आहे. मी असा विचार करायला पाहिजे किंवा मी अशा पद्धतीने जगून पाहायला पाहिजे किंवा मी हा जो चुकीचा विचार करत होते, तो सुद्धा ह्याच्यात आहे, जेणेकरून मी काय बरोबर विचार केला पाहिजे. सो माझ्या मते इन ऑल ही कंप्लीट अशी एक वेब सीरीज आहे, जी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. सेटवरचे तुमचे किस्से ऐकायला आवडतील. सेटवर शूटिंग दरम्यानचा एक्सपिरियन्स कसा होता? शुभांगीताई होत्या. त्यांच्याबरोबरचा एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? खूपच छान होता. मला तर खूप मज्जा आली. मी उदय काकांबरोबर शूट आधी केलंय. मी शुभांगीताईंबरोबर पहिल्यांदाच शूट केलं. सो मला खूप मज्जा आली आणि आमचं आई-मुलीचं एकदम असं फुल तडाखेबाज इक्वेशन आहे शोमध्ये. त्यामुळे आम्ही त्या पण अगदी, अगदी माझ्या आईसारख्या होत्या. मज्जा आली मला एक्सप्लोर करायला. उमेशने आधी काम केलंय त्यांच्याबरोबर मी आणि ॲक्चुअली सगळेच जण म्हणजे हं. फक्त शुभांगीताई आणि उदय काका नाहीयेत. खूप गँग आहे मोठी आणि आमची एक गर्ल्स गँग पण आहे या शोमध्ये. सगळ्यांबरोबरच काम करायला खूप मजा आली. शुभांगीताईंबरोबर मी एक टेलिव्हिजन शो केलेला आहे. त्यामुळे मला फारच छान अनुभव होता त्यांच्याबरोबर काम. त्या कमाल आहेत. अभिनेत्री म्हणून सुद्धा, अदरवाईज सुद्धा सेटवरच्या वातावरणात सुद्धा. सो मला खूप इच्छा जेव्हा कळलं मला वरूणकडनं की शुभांगीताईंचं कास्टिंग होत आहे, याचं मला खूप एक्साइटमेंट झाली. उदय काका पण कमाल आहे. त्याच पद्धतीने राजश्री भावे, विवेक नाही सॉरी सुयोग सुयोग. गोरे, मला विवेकच आला डोळ्यात. सुयोग गोरे, ओंकार गोवर्धन, तन्वी, ही लोकं पण आहेत. सो माझ्या मते प्रत्येकाबरोबर काम करण्याची एक वेगळी मजा होती. प्रत्येक जण काही ना काहीतरी इनपुट घेऊन येत होतं आणि ओव्हरऑल खरंच एक वेगळी फॅमिली तयार झाली होती सेटवरती. त्यामुळे किस्से मजा अपेक्षा ह्या वेळेला करायला मिळाले नाहीत, कारण तेवढा वेळ नव्हता किस्से मजा करण्यासाठी. वरुण तर सतत इतका त्या शूटिंगमध्ये बिझी होता, की किस्से करायला म्हणून मी वरुणकडे बघायचो तेव्हा त्याचं लक्षच नसायचं. तोच एक किस्सा होत होता, की हा नंतर सीरीज संपल्यानंतर मी वरुणला सांगितलं, की "अरे, तू असं-असं सेटवरती वागत होता, तुझ्या लक्षात आलंय का?" सो माझ्या मते खूप सिरियसली केलेली ही मजेशीर अशी सीरीज आहे. हे काय नवीन. तू आता म्हणाला जसं की त्याच्यामध्ये वेगवेगळी पात्र पण आहेत. हं, सो त्यानुसार एक वेगळेपण हे आमच्यासाठी पण होतं, की वेगवेगळी घरं एक्सप्लोर करता येत होती. हं, म्हणजे एक प्रिया उमेशचं अत्यंत मॉडर्न घर आहे. हं. त्याच्यानंतर तिच्या सॉरी प्रिया उमेश नाही, आदित्य आणि रमा ही जी पात्र आहेत, त्यांचं एक अत्यंत मॉडर्न घर आहे. त्याच्यानंतर रमाचे आई-वडील आहेत, हं. ज्यांचा एक मोठा टुमदार असा बंगला आहे. सो जे अत्यंत जुनं कन्स्ट्रक्शन असणारं घर आहे. त्याच्यानंतर एक जेन कपल आहे, त्यांचं एक घर वेगळं आहे. सो अशा पद्धतीने पण त्या पात्रा-पात्रासोबत येणारं एक जीवनशैली जी असते, ती पण आम्हाला या निमित्ताने एक्सप्लोर करता येत होती. अ, असा एक नवीन विषय घेऊन येताना झी5 सारखा प्लॅटफॉर्म आपल्याला एक संधी देतो, की मराठीत आता तुम्ही नवीन एक्सपेरिमेंट्स करा आणि ते तुम्हाला प्रोत्साहन देत आहे आणि याच्यानंतरही तुम्ही अजून कराल अशी अपेक्षा आहे आमची. तर त्यासाठी तुम्ही काय सांगाल, की झी5 सारखं प्लॅटफॉर्म आपल्याला एक पुश देत आहे, की मराठी इंडस्ट्रीला अशा वेब सीरीज आणा आणि आम्हाला प्रेक्षकांना दाखवा. तर त्याबद्दल काय सांगाल? नाही, खूपच गरजेचं आहे मी तर म्हणेन. मी लेखक दिग्दर्शक म्हणून हे सांगू शकतो. कारण नाहीतर दुसरा पर्याय नाहीये तसा. मराठीमध्ये वेब सीरीज जर का एक्सप्लोर करायच्या असतील, तर आत्ता झी5 सारखाच प्लॅटफॉर्म आहे.
दुसरीकडे कुठेच संधी नाहीये आणि झी5 ते करतंय आणि ते एक सातत्याने करतायत आणि खूप वेगळे विषय घेऊन येतायत. असंही नाहीये की त्या विषयांमध्ये पण एक साधर्म्य आहे किंवा सिमिलॅरिटी येतीये, तसंही नाहीये. प्रत्येक वेब सीरीजचा जर का आपण विषय बघितला तर तो प्रत्येक वेब सीरीजचा विषय वेगळा आहे. सो हेही खूप महत्वाचं आहे. सो अशा वेळेला मला ते फार महत्वाचं वाटतं की स्वतःचा असा एक ऑडियन्स निर्माण करणं, हं. जे झी5 करतंय आणि आमच्यासाठी ती खूपच चांगली संधी आहे. मला असं पण वाटतं, की जनरली ना असं म्हणतात, की ओ-टी-टी वरती लोकांना सगळं क्राईम, थ्रिलर वगैरे बघायला खूप आवडतात. पण म्हणजे आमच्या आधीच्याही कामाने इट हॅज बीन प्रूव्हन रॉंग, की लोकांना हलकं-फुलकं, साधं, प्रेमळ, अख्ख्या फॅमिलीला बसून एकत्र बघता येईल असा कंटेंटही खूप आवडतो आणि तो झी5 वर आता येतो आहे. येस. अशी एक गोष्ट येते, जी तुम्ही कुटुंबाबरोबर बघू शकता, जी तुमच्या कुटुंबाची, तुमच्या घरातली गोष्ट आहे अशी तुम्हाला वाटेल. त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी नवं सापडेल, तुम्हाला काहीतरी आपलंसं पण वाटेल आणि आनंद या गोष्टीचा आहे, की अशा जसं वरुण म्हणला तसं अशा वेगवेगळ्या जॉनर्सना झी5 सारखा प्लॅटफॉर्म सपोर्ट करतोय. सो आणि मराठीत हे सगळं बनतंय. हं. नाही, मी पण तेच त्याच्याच पुढे सांगेन, की जर आपण असं सतत म्हणतो, की मराठी वेब सीरीज होत नाहीत, मराठी कंटेंट तयार होत नाही, हिंदी होतो आहे किंवा अशा काही-काही एक साधारण कुरबुरी ऐकू येतात. तर माझ्या वाटतं हीच ती संधी आहे. मला असं वाटतंय झी5 मराठी एक चांगला नवीन कंटेंट तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आत्ता जर तुम्ही सपोर्ट केलात, आत्ता जर तुम्ही सबस्क्राईब करून ह्या पद्धतीचा कंटेंट पाहिलात, तर जास्तीत जास्त अजून कंटेंट तयार होईल. बनवलं जाईल. अजून प्लॅटफॉर्म्स तयार होतील आणि माझ्या मते आपल्या सगळ्यांना चांगला कंटेंट बघायचा आहे आपल्या भाषेमध्ये. सो ह्यासाठी उत्तम संधी आहे. हे काय नवीन बघण्यासाठी. माझ्या मते आपण मराठीत तर करतोच आहोत. हे मल्टीलिंग्वल पण तुम्हाला करायची इच्छा आहे का? ते ॲक्चुअली आता तो एक पुन्हा चांगला भाग आहे ओ-टी-टी प्लॅटफॉर्म्सचा, की ते डब होऊन वेगवेगळ्या भाषांमध्ये तुम्हाला ते अवेलेबल असतं. सो तुम्ही फक्त मराठी नाही, पण त्याच्या पलीकडे पण जाऊन वेगवेगळ्या म्हणजे भारतातल्या पण वेगवेगळ्या अ, अ, प्रदेशामधल्या लोकांशी तुमची एक नाळ जुळते. सो तो खूप महत्वाचाच भाग आहे त्याचा. मराठी झी5 वरती हे काय नवीन ही एक हलकी-फुलकी, छान खरी-खुरी सगळ्यांना रिलेट होईल अशी एक वेब सीरीज येते आहे. सो प्लीज सबस्क्राईब करा आणि पहा हे काय नवीन. दॅट्स इट. हे काय नवीन. हे काय नवीन.